साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा खर तर मी स्वतःला भाग्य समजतो. त्याचं कारण असं आहे की हा जो काही मानपान मिळतोय चळवळी तळागाळामध्ये काम करणारे लोकांसोबत थोडस कुठेतरी आपण सुद्धा राहिलं पाहिजे म्हणून भाई हे लाभ मिळतोय. पण हा आजचा विषय म्हणजे असा आहे की इथे तिन्ही झेंडे हे एकत्र आहेत. तिन्ही झेंडे एकत्र आहेत आणि तिन्ही म्हणजे हा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला पाहिजे की कशा गुन्ह्याने सगळेजण राहत आहेत, कुठलाही दुजाभाव नाही आहे इथे. आणि असं मला वाटतं की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि भाई हे जे काही आज सदैव भाईंनी जे काही आज आम्हाला त्यांचं गाव दाखवलं त्याच्यामुळे त्या गावामुळे मुळात आम्हाला तुमच्या गावामध्ये काय आहे चित्र जी एकीचं जे बळ काय असतं हे इथून दिसून येत आहे. आणि असं प्रत्येक जिल्ह्यात असावं एवढंच बोलतोय आणि थांबतो. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.